नमस्कार मित्रांनो. कपाशी बियाणे खरेदी करताना कोणता वाण निवडावा जेणेकरून आपल्याला अधिक उत्पन्न मिळेल हा संभ्रम बऱ्याच शेतकरी मित्रांच्या मनामध्ये असतो. आणि ज्या वाहनाची जास्त चर्चा होते, जो वाहन सहजासहजी उपलब्ध होत नाही, त्याच व्हरायटीला जास्त डिमांड येऊन बरेच शेतकरी त्याच व्हरायटीच्या मागे लागतात. आणि ती व्हरायटी जिरायतीसाठी आहे की बागायतीसाठी आहे, लवकर येणारी आहे की उशिरा येणारी आहे, याची कुठलीही कल्पना नसते. तो वाण निवडून आपण आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करतो. आणि जिरायतीसाठी बागायती वाहनाची किंवा बागायतीसाठी जिरायती वाहनाची लागवड झाल्यानंतर किंवा पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठीचा वाण निवडण्यात गेला तर बऱ्याच प्रमाणात पातेगळ किंवा अनेक इतर समस्या आपल्याला त्यामध्ये येतात आणि त्याचा उत्पन्नावरती जास्त प्रमाणात परिणाम होतो. महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या आणि बऱ्यापैकी चर्चा असणाऱ्या नामांकित कंपन्यांची म्हणजे 10 ते 11 कंपन्यांची माहिती या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. प्रथम आपण मैगो कंपनीचे बाउन्सर. मैगो कंपनीचे अत्यंत लोकप्रिय आणि अधिक उत्पादन देणारे कपाशीचे वाण हे बाउन्सर हे आहे. बॉलगार्ड BG2 तंत्रज्ञानावर आधारित बोंडाळीपासून संरक्षण देणारे साधारणपणे 160 दिवसात पूर्णपणे तयार होणारे मध्यम कालावधीचे वाण आहे. बोंडे मध्यम आणि मोठ्या आकाराचे असून एका बोंडाचे वजन साधारणतः 5.7 ते 5.9 ग्रॅम पर्यंत भरते. झाडाला भरपूर व जवळजवळ पाते लागतात. तसेच पाते गाळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. बोंडे भरपूर व चांगली उमलत असल्यामुळे कापूस वेचणीसाठी अतिशय सोपा जातो. मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींना चांगली सहनशीलता आहे. कीटकनाशक फवारणीचा खर्च त्यामुळे आपल्याला कमी लागतो. झाड शेवटपर्यंत हिरवे राहते, त्यामुळे अन्न निर्मिती प्रक्रिया अधिक काळ सुरू राहते. TSV म्हणजे टोबॅको ट्रेस व्हायरस आणि इतर प्रमुख बुरशीजन्य रोगांना चांगला प्रतिकार करते. परतीचा पाऊस किंवा हंगाम लांबल्यास पुन्हा नवीन फूट घेऊन बोंडे धरण्याची उत्कृष्ट क्षमता त्यामध्ये आहे. म्हणजेच आपल्याला कपाशीनंतर दुसरे पीक घ्यायचे नसल्यास दुबार वेचणीसाठी आपण या वाहनाची निवड करू शकतो. वजनदार बोंडामुळे कापसाचे एकूण उत्पन्न आपल्याला भरघोस मिळते. त्यानंतर विशेष फायदे: अधिक उत्पादन क्षमता आहे, कमी पातेगळ होते, उत्कृष्ट बोंड धारणा, त्यानंतर कमी फवारणीचा खर्च लागतो, वेचणीसाठी सोपे आहे, दर्जेदार व भरघोस उत्पादन त्यापासून आपल्याला मिळते. त्यानंतर 5 संकेत 11-11 ही देखील व्हरायटी आपल्याकडे 2-3 वर्षापासून प्रामुख्याने शेतकऱ्याकडून मागणी करण्यात येते. नाथ सीड कंपनीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय हायब्रिड कापूस वाण आहे. मध्यम ते उशिरा पिकणारे वाण साधारणतः 170 ते 180 दिवसात पूर्ण तयार होते. बोंडे साखळी पद्धतीने म्हणजे चेन बेरिंग प्रमाणे भरपूर प्रमाणात लागतात. बोंडाचा आकार मोठा, घट्ट व वजनदार असल्यामुळे उत्पन्न क्षमता वाढते. बोंडे पूर्णपणे आकर्षकपणे उमलतात, त्यामुळे कापूस वेचणीसाठी अतिशय सोपा जातो. थ्रिप्स, फुलकिडे व इतर रसशोषक किडींना चांगली सहनशीलता आहे. इनडिटर्मिनेट ग्रोथमुळे पहिल्या बहारानंतरही पुन्हा आपल्याला चांगला बहार त्यामध्ये मिळतो. म्हणजेच आपल्याला दुसरे पीक घ्यायचे नसल्यास आपण दुबार याची वेचणी करू शकतो. काळी व सुपीक भारी जमिनीसाठीच अत्यंत योग्य वाण आहे. कारण जिरायतीसाठी या वाहनाची आपण लागवड केल्यास पातेगळी सारखे दुष्परिणाम आपल्याला या वाहनामध्ये दिसून येतील. बागायती किंवा संरक्षित पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करते. शिफारसीय लागवड अंतर: भारी जमिनीसाठी 4.5 ते 5 फूट बाय 2 फूट म्हणजे 2 साऱ्यामधील अंतर 5 फूट आणि 2 रोपामधील अंतर 2 फूट ठेवायचे आहे. आणि भारी आणि पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये आपल्याला त्याची लागवड 6 बाय 2 वरती म्हणजे 2 साऱ्यामधील अंतर 6 आणि 2 रोपामधील अंतर 2 फूट ठेवायचे आहे. त्यानंतर महत्वाचे म्हणजे कबड्डी वाण. 3 ते 4 वर्षापासून जास्त प्रमाणात मागणी असलेले हे कबड्डी वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आणि विश्वासार्ह बीटी कापूस म्हणून ओळखले जाते. झाडाची वाढ जोमदार असून बुडापासून शेंड्यापर्यंत भरपूर बोंडे लागतात. मोठ्या आकाराची 5 पाकळीची बोंडे असल्यामुळे वेचणीसाठी सोपा जातो. त्यानंतर बोंडे पूर्णपणे उमलतात. मध्यम, भारी, बागायती आणि कोरडवाहू अशा सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त वाण आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कमी पावसाच्या भागातही उत्कृष्ट कामगिरी याची बघायला मिळते. पाण्याचा ताण आणि दुष्काळी परिस्थिती सहन करण्याची चांगली क्षमता याच्यामध्ये आहे. मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स यासारख्या रसशोषक किडींना चांगली सहनशीलता मिळते. बीटी तंत्रज्ञानामुळे बोंडाळीपासून प्रभावी संरक्षण मिळते. बोंडाची संख्या आणि वजन अधिक असल्यामुळे एकरी उत्पादनात आपल्याला वाढ बघायला मिळते. रोग व कीड नियंत्रणावरील खर्च देखील कमी
झालेला दिसून येतो. लांब आणि मजबूत धाग्यामुळे बाजारात भाव त्याला चांगला मिळतो. त्यानंतर फायदे असे आहेत की उत्पादक क्षमता जास्त आहे, फवारणीसाठी खर्च कमी लागतो, दुष्काळी भागातही उपयुक्त वाण आहे. म्हणजेच आपण याला पाणी नसलेल्या क्षेत्रात म्हणजे जिरायती क्षेत्रात याची लागवड केल्यानंतर आपल्याला याचे उत्पन्न चांगले निघून येईल. सर्व क्षेत्राच्या जमिनीमध्ये चांगली वाढ, वेचणीसाठी सोपे, उत्कृष्ट दर्जाचे कापूस वाण आहे. त्यामुळे या वाहनाची 2 ते 3 वर्षापासून खूप डिमांड आपल्याकडे आहे. त्यानंतर यूएस ॲग्रीसीडचे 7067 याचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की यूएस ॲग्रीसीड कंपनीचे लोकप्रिय आणि अधिक उत्पादन देणारे हायब्रिड कापूस वाण, मध्यम ते उशिरा येणारे वाण 155 ते 160 दिवसात पूर्ण तयार होते. झाडाची वाढ उंच व जोमदार व मजबूत असून 155 ते 160 सेंटीमीटर पर्यंत या झाडाची वाढ होते. बोंडे गोल व मोठ्या आकाराचे व वजनदार असतात. एका बोंडाचे सरासरी वजन 5.5 ते 6.0 ग्रॅम पर्यंत आपल्याला दिसून येते. उत्कृष्ट दर्जाचा कापूस, धाग्याची लांबी 30 ते 31 mm पर्यंत भेटते. म्हणजे त्याला बाजारभाव 70-67 ला बाकीच्या इतर कपाशी व्हरायटीच्या तुलनेत जास्त मिळतो. त्यानंतर उत्कृष्ट दर्जाचा त्यानंतर योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 12 ते 18 क्विंटल ते 20 क्विंटल पर्यंत देखील या वाहनाचे ॲव्हरेज आपल्या इकडे काढलेले आहेत. मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींना चांगली सहनशीलता आहे. बोंडअळीपासून प्रभावी संरक्षण आणि रोगांप्रती चांगली प्रतिकारशक्ती आहे. कमी पाणी किंवा पावसाच्या खंडाच्या काळातही चांगली वाढ करणारी वाण आहे. मोठी बोंडे असल्यामुळे कापूस वेचणीसाठी सोपे व मजूर खर्चात बचत होते. लांब व मजबूत धाग्यामुळे या देखील व्हरायटीला बाजारामध्ये भाव चांगला मिळतो. आणि याची लागवड करताना आपल्याला महत्वाचं म्हणजे मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन सर्वोत्तम आहे. बागायती क्षेत्रात आपल्याला याची लागवड 4 बाय 1.5 फुटापर्यंत किंवा 2 फूट देखील आपण बागायती क्षेत्रात करू शकतो. त्यानंतर योग्य वेळी नत्र, स्फुरद आणि पालाश खताचे संतुलन व्यवस्थापन आपल्याला त्यामध्ये करायचे आहे. पाते गळती टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार फवारणीचे योग्य नियोजन त्यामध्ये आपल्याला करावे लागते. त्यानंतर राशी सीडचे 659 वाण हे देखील आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून म्हणजे 5 ते 6-7 वर्षापासून आपल्याकडे जास्त प्रमाणात केले जाते. महाराष्ट्र आणि मध्य भारतातील शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि अधिक उत्पादन देणारे कापूस वाण आहे. मोठ्या आकाराची बोंडे, एका बोंडाचे वजन सरासरी 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत भरते. प्रामुख्याने 5 पाकळीची बोंडे, त्यामुळे सरकीचे प्रमाण आणि उत्पादन देखील वाढते. सरकीमध्ये बियाणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन या कापसाचे चांगले मिळते. मध्यम ते लवकर परिपक्व होणारे वाण आहे. 145 ते 155 दिवसात पूर्ण तयार होते. झाडाची वाढ मजबूत व जोमदार आहे. उंची साधारणपणे 150 ते 160 सेंटीमीटर पर्यंत भरते. त्यानंतर उत्कृष्ट दर्जाचा कापूस, धाग्याची लांबी 29 ते 30 मिमी पर्यंत मिळते. बोंडे पूर्णपणे उमलत असल्यामुळे वेचणीसाठी अतिशय सोपे जाते. कमी पाऊस, जास्त पाऊस किंवा पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता देखील या वाहनामध्ये आहे. थ्रिप्स, मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. आणि महत्वाचं म्हणजे 2-3 वर्षापूर्वी जो लाल्या रोग आपल्याकडे कपाशीमध्ये जास्त प्रमाणात येत होता, त्या लाल्या रोगास कमी बळी पडणारे तसेच बॉलगार्ड सेकंड तंत्रज्ञानामुळे बोंडअळीपासून देखील चांगल्या प्रकारे संरक्षण या वाहनामध्ये मिळते. शिफारसीय लागवड अंतर बागायती आणि भारी जमिनीसाठी 4 बाय 2 फुटावर आपण याची लागवड करू शकतो. आणि कोरडवाहू म्हणजे जिरायती वाहनामध्ये आपण 3 बाय 2 वर याची लागवड करायची आहे. त्यानंतर पेरणीचा काळ हंगाम मे मध्ये किंवा जून मध्ये आपण या वाहनाची लागवड करू शकतो. मध्यम ते भारी आणि काळी व चांगला निचरा होणारी जमिनीसाठी हे वाहन अधिक उपयुक्त आहे. त्यानंतर मैको कंपनीचे 7351 गोल्ड, जे की जुने कनक म्हणून ओळखले जाणारे जुने मैको 7351 हे जे वाण होते, त्यानंतर त्याच्यात सुधारित वाण म्हणून 7351 गोल्ड हे कंपनीने काढलेले वाण आहे. मैको सीडचे अत्यंत लोकप्रिय आणि अधिक उत्पादन देणारे प्रगत हायब्रिड वाण हे आहे. BG2 तंत्रज्ञानावर हे देखील आधारित आहे. मध्यम ते लांब कालावधीचे वाण 160 ते 180 दिवसापर्यंत, म्हणजेच आपण नाथ संकेत जे वाण बघितले त्याच्याच प्रमाणे याला देखील आपल्याला जास्त प्रमाणात दिवस लागतात. मोठ्या आकाराची एक समान आणि वजनदार बोंडे मिळतात. एका बोंडाचे वजन सरासरी 6 ग्रॅम ते 6.5 ग्रॅम पर्यंत मिळते. सरकीची संख्या देखील या वाणामध्ये जास्त आहे. त्यानंतर उत्कृष्ट दर्जाचा कापूस, धाग्याची लांबी 31 मिमी ते 31.5 मिमी पर्यंत मिळते. त्यानंतर झाडावर भरपूर आणि जवळजवळ बोंडे लागतात. तसेच बोंडगळ पातेगळ कमी होते.
बोंडे पूर्णपणे उमलत असल्यामुळे वेचणीसाठी अतिशय सोपे जाते. पाण्याचा ताण सहन करण्याची उत्कृष्ट क्षमता या वाहनामध्ये आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींना चांगली सहनशीलता यामध्ये मिळते. याच्यामध्ये देखील ट्युबरक्युलोसिस व्हायरस आणि इतर प्रमुख रोगांप्रती चांगला प्रतिकार करण्याची क्षमता आहे. उत्कृष्ट गुणधर्मामुळे झाड शेवटच्या वेचणीपर्यंत हिरवेगार राहते. शेवटच्या वेचणीतही चांगले उत्पन्न आणि दर्जेदार कापूस मिळण्यास आपल्याला मदत होते. त्यानंतर हलकी, मध्यम, काळी, भारी जमिनीसाठी या वाहनाची निवड केली तरी चालते. जिरायती तसेच पूर्ण बागायती दोन्ही परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी या वाहनाची आहे. शेतकऱ्यासाठी विशिष्ट फायदे, जे की भरघोस उत्पादन क्षमता, मोठे आणि वजनदार बोंडे, कमी पातेगळ, दुष्काळ सहनशील, त्यानंतर रोग व किडींना चांगली सहनशीलता, वेचणीसाठी एकदम सोपे, उत्कृष्ट धाग्याचा दर्जा, त्यामुळे बाजारभाव देखील जास्त मिळतो. बोंडे धरण्याच्या काळात संतुलित खत व्यवस्थापन करावे. त्यानंतर योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे बोंडाचे वजन आणि उत्पादन जास्त मिळण्यास मदत होते. त्यानंतर मैको कंपनीचे धंदे 2 ते 3 वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या परिचित असलेले वाण मैको सीडचे लोकप्रिय आणि अधिक उत्पादन देणारे हायब्रिड कापूस वाण, जे की हे देखील बीजी सेकंड तंत्रज्ञानावर आधारित आहे. मध्यम कालावधीचे वाण जे 160 ते 170 दिवसात पूर्ण होते. मोठ्या आकाराची आणि वजनदार बोंडे यामध्ये बघायला मिळतात. बोंडे पूर्णपणे फुलून उमलतात, त्यामुळे वेचणीसाठी हे देखील वाण सोपे आहे. झाडावर चांगले बोंड धारणा आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव बाकीच्या तुलनेपेक्षा कमी आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास एकरी 15 ते 20-22 क्विंटल पर्यंत त्याची उत्पादन क्षमता आहे. अन्नद्रव्य शोषून पुन्हा बोंडे धरण्याची म्हणजे रिज्युव्हेनेशन कॅपॅसिटी उत्कृष्ट आहे. दीर्घकाळ उत्पादन देण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. त्यानंतर मध्यम ते बारीक, काळी आणि चांगला निचरा होणारी जमीन उपयुक्त आहे. त्यानंतर बागायती तसेच कोरडवाहू क्षेत्रात देखील हे चांगली कामगिरी करते. एका एकरासाठी साधारण 2 ते 3 बॅग प्रमाणे याचे बियाणे आवश्यक आहे. त्यानंतर भरघोस उत्पादन क्षमता, मोठे व वजनदार बोंडे, वेचणीसाठी सोपे, कमी किडींचा प्रादुर्भाव, दीर्घकाळ बोंडे धरण्याची क्षमता, उत्कृष्ट दर्जाचा कापूस या पद्धतीचे यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर लागवडीसाठी बागायती क्षेत्रामध्ये आपल्याला 4x2 फुटावर आपण याची लागवड करू शकतो, किंवा कोरडवाहू क्षेत्र असल्यास 3x2 वर जरी याची लागवड केली तरी पण जमू शकते. त्यानंतर आपण न्यूज शेडची आशा या वाहनाची देखील बऱ्याच प्रमाणात मागणी करण्यात येते, कारण जिरायतीसाठी प्रामुख्याने या वाहनाची जास्त प्रमाणात लागवड करण्यात येते आणि उत्पन्न देखील आपल्याला चांगले मिळते. न्यूज सीड कंपनीच्या अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह हायब्रिड कापूस वाहन म्हणून याची ओळख आहे. मजबूत खोड व संतुलित पर्णभारामुळे झाडाची वाढ जोमदार राहते. वादळ, वारा आणि पावसात झाड कोलमडण्याची शक्यता कमी राहते. खालपासून वरपर्यंत भरपूर फळफांद्या विकसित होतात. लवकर परिपक्व होणारे अर्ली मॅच्युरिटी वाण, त्यामुळे वेळेवर उत्पन्न मिळते. मोठ्या आकाराचे आणि आकर्षक बोंडे आहेत. बोंडे चांगली उमलत असल्यामुळे हा देखील कापूस वेचणीसाठी सोपा जातो. इतर अनेक वाहनाच्या तुलनेत रोग व किडीचा प्रादुर्भाव याच्यावरती कमी होतो. उत्पादन क्षमता वाढवणारे आणि दर्जेदार कापूस देणारे वाहने आहे. त्यानंतर हलकी ते मध्यम जमीन यासाठी विशेष उपयुक्त आहे. कमी सुपीक आणि हलक्या जमिनीसाठी चांगली वाढ व उत्पादन आपण यामधून घेऊ शकतो. विविध हवामानामध्ये परिस्थितीमध्ये समाधानकारक कामगिरी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर विशेष फायदे म्हणजे लवकर उत्पादन त्यामधून मिळते, अधिक बोंड संख्या, मजबूत आणि जोमदार वाढ, वेचणीसाठी सोपे, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी, त्यानंतर हलक्या जमिनीतही चांगले उत्पादन आपल्याला मिळते, दर्जेदार कापूस आणि चांगला आर्थिक परतावा यामधून मिळतो. श्रीकर कंपनीचे जैव श्रीकर सीड कंपनीचे प्रगत आणि उच्च उत्पादन देणारे संकरित वाहन म्हणून याची ओळख आहे. सुरुवातीपासून जोमदार वाढ व भरपूर फुटवे ब्रँचिंग देण्याची याची क्षमता आहे. झाडाचा घेर चांगला वाढून अधिक फळ फांद्या विकसित होतात. प्रत्येक फांदीवर मोठ्या प्रमाणात बोंडे लागतात. सर्व बोंडाचा आकार एक समान व मजबूत आणि वजनदार असतो. सेमी इरेक्ट म्हणजे निमउभट वाढीची रचना असल्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा खेळती त्यामध्ये राहते. हलकी, मध्यम आणि भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीसाठी हे उपयुक्त वाहन आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची चांगली क्षमता आहे. प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन टिकून ठेवण्यास मदत होते. योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकर 15 ते 16 क्विंटल पर्यंत आपल्याला यामधून उत्पादन मिळू शकते. BG2 तंत्रज्ञानामुळे यावर देखील बोंडअळीपासून चांगल्या प्रकारे संरक्षण मिळते.
त्यानंतर विशेष फायदे म्हणजे अधिक फांद्या व अधिक बोंडे मिळतात, एक समान व वजनदार बोंडे मिळतात, सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उत्कृष्ट कामगिरी मिळते, बदलत्या हवामानात चांगली सहनशीलता मिळते, अधिक उत्पादन देण्याची क्षमता, बोंडअळी विरुद्ध संरक्षण, दर्जेदार आणि फायदेशीर कापूस उत्पादन मिळते, संतुलित खत व्यवस्थापन करावे, वेळेवर पीक व कीड नियंत्रण केल्याने उत्पादनामध्ये अधिक वाढ मिळते. त्यानंतर फुलोरा व बोंड धरणाच्या अवस्थेत अन्न पुरवठा नियमित ठेवावा. त्यानंतर मैको कंपनीचे हाय स्पीड, मैको कंपनीचे नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित कापूस वाण, कमी कालावधीमध्ये वाढणारे आणि लवकर परिपक्व होणारे, वेगवान वाढ आणि जोमदार वाढीची क्षमता, म्हणजे जिरायतीसाठी आपण लवकर येणाऱ्या व्हरायटीमध्ये याचा वापर करू शकतो. कमी पाणी आणि बदलत्या हवामानातही चांगली कामगिरी याच्यापासून मिळते. मोठ्या आकाराचे आणि वजनदार बोंडे आपल्याला मिळतात. अधिक आणि दर्जेदार कापूस उत्पादन देण्याची क्षमता मिळते. बीटी तंत्रज्ञानामुळे बोंडअळी व इतर प्रमुख किडीवरती संरक्षण मिळते. झाडाची वाढ संतुलित व मजबूत राहते. बोंडे एकाच वेळी आणि चांगल्या प्रकारे उमलतात. कापूस वेचणीसाठी अत्यंत सोपा जातो, त्यामुळे मजूर खर्चात देखील आपली बचत होते. विविध हवामान परिस्थितीमध्ये चांगली उत्पादन क्षमता मिळते. व्यवस्थापन व सूचना, कोरडवाहू व बागायती क्षेत्रानुसार योग्य लागवड करावी, वेळेवर आणि संतुलित खत व्यवस्थापन करावे, बोंडे धरणाच्या आणि उमलण्याच्या काळात जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा, योग्य पाणी व्यवस्थापनामुळे उत्पादन आणि दर्जा वाढण्यास मदत होते. अधिक फायदे म्हणजे लवकर येणारे वाण आहे, लवकर उत्पन्न मिळते, मोठे आणि वजनदार बोंडे मिळतात, कमी पाण्यातही चांगली कामगिरी मिळते, किडी विरुद्ध प्रभावी संरक्षण मिळते, वेचणीसाठी सोपे आहे, दर्जेदार आणि अधिक उत्पन्न आपल्याला यापासून मिळते. त्यानंतर युएस ॲग्रीसीडचे 47 हे देखील आपल्याकडे लोकप्रिय आणि विश्वासार्ह संकरित बियाणे म्हणून ओळखले जाते. कोरडवाहू, जिरायती आणि बागायती दोन्ही परिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी मिळते. मध्यम कालावधीचे वाण साधारणतः 150 ते 160 दिवसामध्ये कापणीस तयार होते. चेन बॉल बेअरिंग वैशिष्ट्यामुळे फांद्यावरती एका पाठोपाठ एक भरपूर बोंडे लागतात. झाडावर बोंडाची संख्या अधिक राहते, त्यामुळे उत्पादन क्षमता आपल्याला चांगली मिळते. बोंडे मोठ्या आकाराचे आणि वजनदार असल्यामुळे कापसाचे एकूण वजन चांगल्यापैकी मिळते. बोंडे अधिक उमलतात, बोंडे चांगली उमलतात, त्यामुळे कापूस वेचणीसाठी सोपा जातो. उत्कृष्ट स्टे ग्रीन गुणधर्मामुळे झाड शेवटच्या वेचणीपर्यंत हिरवेगार राहते. दीर्घकाळ अन्न निर्मिती सुरू राहिल्याने शेवटच्या वेचणीपर्यंत कापसाचा दर्जा टिकून राहतो. मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींना चांगली सहनशीलता मिळते. कीटकनाशक फवारणीचा खर्च आपला कमी झालेला दिसून येतो. त्यानंतर लागवडीसाठी 4.5 बाय 2 फूट चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला अंतर ठेवायचे आहे. त्यानंतर जिरायती वाणासाठी आपण 4 बाय 1.5 फुटापर्यंत याचे अंतर ठेवू शकतो. शेतकऱ्यासाठी विशिष्ट फायदे म्हणजे भरघोस उत्पादन क्षमता या वाणामध्ये आहे, कमी फवारणी खर्च यामध्ये लागतो. त्यानंतर पाण्याचा ताण सहन करणारी व्हरायटी आहे, मोठे आणि वजनदार बोंडे मिळतात, वेचणीसाठी सोपे आहे, उत्कृष्ट दर्जाचा कापूस आपल्याला यामधून मिळतो. या कापसाला भाव देखील आपल्याला चांगला मिळतो. त्यानंतर मी जे काही तुम्हाला 10 ते 11 वाहनाची माहिती सांगितली, यापैकीच तुम्हाला चांगले उत्पादन देणारे वाहन आहे असे नाही, याच्या व्यतिरिक्तही भरपूर वाहन मार्केटमध्ये विकसित झालेले आहे. यापैकी देखील तुम्ही वाहनाची निवड करू शकता. आणि यासारख्या अनेक नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.